श्री नर्मदा पुराण अध्याय 60 आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे युधिष्ठिर, मी पुन्हा सर्व दुःख विनाशक, सर्व विघ्न विघातक उत्तम आदित्येश्वराचा महिमा वर्णन करीन। हे आदित्येश्वर तीर्थ आयुलक्ष्मी वर्धक, पुत्र स्वर्ग देणारे परम कल्याणकारी आहे। कुरुवंश उत्पन्न स्वर्ग, मनुष्यलोक व पाताळात अन्य शोभायमान तीर्थ नाही। कुरुक्षेत्र, गया, गंगा, नैमिषारण्य व पुष्कर, वाराणसी, केदार, प्रयाग, रुद्रनंदन, स्वामी कार्तिकेय, महाकाल, सहस्राक्ष, इंद्रतीर्थ, शुक्लतीर्थ ही सर्व तीर्थ आदित्येश्वर तीर्थाच्या एक 16अंशही नाही। राजश्रेष्ठ आदित्य तीर्थात जे घडले ते तुम्ही ऐका। मी वार्धक्याने पीडित आहे, पण स्नेहाने कथन करतो। सर्व तेजस्वी तपस्वी ऋषींनो ऐका। श्री रुद्र सान्निध्यात नंदी व स्कंद आदी गणासह मी ऐकले आहे। पार्वती देवीने श्री शंभूदेवांना रवितीर्थाचे फल विचारले, तेव्हा श्री शंभू महादेवाने प्रेमपूर्वक पार्वतीला मातेला सांगितले। श्री रुद्राने उपदेशिले सर्व मी एकाग्र चित्ताने ऐकले, ते मी सर्व तुम्हाला सांगेन। पांडव, तू हे लक्षपूर्वक ऐक। पूर्वी दुष्काळग्रस्त ब्राह्मण श्री नर्मदा तटावर आश्रयास आलेत। उद्दालक, वशिष्ठ, मांडव्य, गौतम, यज्ञवाल्क्य, गर्ग, शांडिल्य, गालव, नचिकेत, विभंडक, वालखिल्य आदी तसेच शात, तप, शंख, जैमिनी, गेभील, जैगी, शैव्य, शतानिक हे सर्व ऋषी तेथे आले। त्यांनी श्री नर्मदाची पूर्णतः तीर्थयात्रा केली। क्रमशः ते ऋषी वृक्षांनी आच्छादलेले धावडा, तेदू, पाटल वृक्षांनी उज्ज्वल आदित्येश्वर तीर्थाला पोचले। ते तीर्थ डाळिंब, सादाडा, शमी, केसर, किशुंकू वृक्षांनी परिपूर्ण होते। त्या महापुण्यमय सुगंधित पुष्पांनी भरलेल्या पुन्नांग, नारळखैर, कल्पवृक्ष आदी वृक्षांनी पूर्ण अनेक स्वादपदांनी भरलेल्या मृगमांजरांनी युक्त अस्वल, हत्तीने व्याप्त तसेच वाघ, चित्ता यासारख्या प्राण्यांनी शोभित वनात सर्व ऋषी प्रविष्ट झालेत। तिथे त्या ऋषींनी रक्तवर्णीय रक्तवस्त्रयुक्त, लाल पुष्पमालांनी सुशोभित, रक्तचंदनाने अलंकृत, लाल भूषणांनी विभूषित, पाशहस्त भयानक स्त्रियांना पाहिले। त्यांच्याजवळच काळ्या मेघासम विशाल शरीराचे, भयानक चेहऱ्याचे, हत्ती पाश घेतलेले, प्रजन्यवृष्टी अभावी वैरण प्रदेशाप्रमाणे व्याकुळ पिवळ्या नेत्राचे पुरुषही पाहिले। तिथे ऋषींनी लांब जीभ असलेली, त्रिविक्राळ चेहऱ्याची, तीक्ष्ण दातांची एक भयंकर अन्य वृद्ध स्त्री पाहिली। भरतवंश उत्पन्न कुरुश्रेष्ठ राजा त्यानंतर ती स्त्री त्या समूहाजवळ गेली। त्या पापी लोकांना, स्वाध्यायात मग्न ब्राह्मणांना पाहिले। तपात गर्क समूह रूपात बसलेल्या ब्राह्मणांना म्हणाले, पूज्य, आमच्या स्वामींचे श्री नर्मदा तटावर वास्तव्य आहे। तुम्ही तेथे जाऊन त्यांचा त्वरित उद्धार करा। तिचे बोलणे ऐकून ते सर्वश्रेष्ठ ब्राह्मण शीघ्र श्री नर्मदा तटावर गेले आणि श्री नर्मदाचे दर्शन घेऊन त्यांनी काही ऋषी तिची स्तुती करू लागले। देवी, तुझा जय असो, तुला आमचा नमस्कार असो। ते म्हणाले, सिद्धगणांनी सेवित माई, तुला आमचा नमस्कार असो। हे पवित्र रूपी मंगलरूपा, तुला आमचा नमस्कार असो। सहस्र बाणांनी सेवित श्रेष्ठ श्री रुद्र उत्पन्न, तुला आमचा नमस्कार असो। पवित्र असलेल्या पावन करणारी, तुला आमचा नमस्कार असो। वरदायिनी देवी, तुला आमचा नमस्कार असो। शीतल जल असलेली, सुखप्रद, सर्व पापहारी, नद्यांमध्ये श्रेष्ठ आश्चर्यकारक प्रभाव असलेली, तुला आमचा नमस्कार असो। अनेक जीवांनी सेवित अंगवाली, गंधर्व, यक्ष, सर्प आदींनी पवित्र करणारी, तू सदा पूजित आहेस। मोठमोठे हत्ती, रेडे, डुक्कर तुझे जल पितात। तुझे जल महातरंगपालांनी युक्त आहे। सर्वश्रेष्ठ सुखप्रद देवी, तुला आमचा नमस्कार असो। पापयुक्त पाशबंधनात असणाऱ्या आम्हा सर्वांना तू मुक्त करावे। मनुष्य तोपर्यंत नरकात भ्रमण करत राहतो, जोपर्यंत तो तुझ्या जलाचा आश्रय घेत नाही। तुझे जल चंद्र सूर्याचा स्पर्श झाल्यावर मनुष्याला परमपद देते। कमलमुखी, अनेक संसार भयाने पीडित, अनेक पापाने घेरलेले, अनेक द्वंद्व, राग, द्वेष आदींनी समन्वयित मनुष्याच्या उद्धारार्थ तूच गती आहेस। नद्या तुला येऊन मिळाल्यावर निसंशय निर्मळ व पवित्र होतात। दुःख पीडितांना तू अभय देतेस। अनेक महापुरुष तुझ्या पूजनाने धन्य झालेत। जोपर्यंत जीव तुझ्या उसळणाऱ्या जलतरंगांना स्पर्श करत नाही, तोपर्यंत मलमूत्राने भरलेला
देहाभिमानी अनेक नरकात भ्रमण करत राहतो. देवी, मलेच्छ पुलिंद राक्षस जे तुझे पुण्य जल पितात ते सुद्धा महाभयातून मुक्त होतात. मग त्या ब्राह्मणाच्या बाबतीत काय सांगावे, जे संसार बंधनाने भयभीत झाले आहेत. या घर कलियुगाच्या विस्तारामुळे सरोवर नद्या सुकून जातात. परंतु हे देवी, तू आकाशगंगेप्रमाणे जललोघ पूर्ण होऊन शोभून दिसतेस. हे वरदायिनी देवी, या काळाचे पालन करून आम्हाला मोक्षप्राप्ती होऊ शकेल अशी आमच्यावर कृपा कर. जे तुझा आश्रय घेऊन तुला शरण येतात त्या पुत्रांचे तू माता पितापास समान पालन करतेस. कृपा करून तू आमची पालन करती होऊन असा उपाय कर की प्रजन्य अभावी पडलेल्या भयंकर दुष्काळात आम्ही तरुण जाऊ. हे युधिष्ठिराशी स्तुती केल्यावर नद्यांमध्ये श्रेष्ठ नर्मदाची मूर्ती ब्राह्मणाचे सान्निध्य प्रकट झाली. श्री मार्कंडेय वदले, हे राजा, जे या श्री नर्मदा स्तोत्राचे पठण करतात, भक्तिपूर्वक परम शांत होऊन श्रवण करतात, ते दिव्य वस्त्र विभूषित शरीरधारी वृषभयुक्त यानाने रुद्रलोकात जातात. जे श्री नर्मदा जला स्नान करून या स्तोत्राचा निरंतर जप करतात त्यांना अंतकाळी श्री नर्मदा देवी उत्तम विशुद्ध व शीघ्र गती प्रदान करते. जो मनुष्य प्रातःकाळी उठून वा झोपताना प्रतिदिन या स्तोत्राचे पठण करतो त्याला श्रीदेवी नर्मदा शरीराचा क्षय झाल्यावर स्वज्वलात आश्रय देते. असेच महाभाग सर्व पापमुक्त होऊन स्वर्गात आनंदाने दिव्य भोग भोगतात. अन्य नाही. हे भरतवंश उत्पन्न, या स्तोत्राने प्रसन्न होऊन रेवा दक्षिणाभिमुख जलात वाहात अभिषिक्त ब्राह्मणांना वदली. मी तुम्हाला ते अमृतत्व देते जे योगीजनही प्राप्त करत नाही, जे संपूर्ण देवांनाही दुर्लभ आहे. ते सर्व तुम्ही माझ्या कृपास्मरणाने प्राप्त कराल. अशा प्रकारे हे राजा त्या ब्राह्मणाने अतिश्रेष्ठ वर मिळून प्रसन्न चित्ताने जात असताना एक महाआश्चर्य पाहिले. मार्कंडेय वदले, पार्थ, त्या लोकांनी श्री नर्मदा तटावर स्थित स्नान देवपूजेत आसक्त 5 महाबलवान पुरुषांना पाहिले. राजा, सर्व वेदांग प्रारंगत ब्राह्मणांनी सांगितले. वनांमध्ये पाशधारी महाभयवह अतिचंचल शुभवाणीने बोलणाऱ्या भयंकर स्त्रिया वृद्ध पुरुषांना पाहून पुढे जायचे साहस नव्हते. ते सर्व परस्परांना पुन्हा पुन्हा पाहत होते. त्यांनी जो संवाद साधला तो तुम्ही ऐकावा. ते ब्राह्मणांना म्हणाले, आमचे 5 पुरुष श्री नर्मदा तटावर वास्तव्य करत आहे. श्रेष्ठ सज्जन, तुम्ही तेथे जाऊन त्यांना त्वरित उद्धार करा. हे शुभवचन ऐकून ब्राह्मण एकमेकाकडे पाहून वारंवार विचारू लागले, ते 5 पुरुष कुठे आहेत? ते कोणाचे आहेत? ते कुठून आले? त्या भयावह पुरुषांनी काय सांगितले? त्या पुरुषांनी सांगितले, आम्ही सर्वांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व तीर्थात स्नान केले, पण त्यामुळे पापनाश झाला नाही. मात्र त्या तीर्थाच्या प्रभावाने पापरहित झालोत. अग्नी व काळासमान ब्राह्मण, तुम्ही सर्व ऐका. देहधारीचे अधःपतन करणारी भयानक अंचित्य पापकृत्य आहेत. त्यापैकी आमच्यातील एक पापीने गुरुपत्नीशी समागम केला. दुसऱ्याने मित्राचे धन सोने आदी हडप केले. तिसऱ्याने ब्राह्मण हत्येचे घोर पाप केले. चौथ्याने अनिच्छेने सुरापान केले. 5व्याने अकारण गोहत्या केली. हे राजा, इच्छेविना त्या सर्वांचे पाप घडले. त्यामुळे ब्राह्मणाचे उद्धार करणारे वचन ऐकून ते आश्चर्यचकित झाले. ते महापापी ब्राह्मणाची त्वरित आज्ञा मानून पापरहित झाले. श्री नर्मदेच्या या तीर्थाच्या प्रभावाने प्रभावित होऊन तिथे कोणत्याही रूपात पापाला प्रवेश असंभव आहे असा विचार करून त्या सर्व पापी जनांनी मनात श्री भगवानाचे ध्यान करून अग्निदेवाचे चिंतन केले. पवित्र श्री नर्मदा जलात स्नान करून पितृदेवांचे तर्पण केले. हे पांडवश्रेष्ठ राजा, सूर्यनारायणाला नमस्कार करून प्रणाम करून हृदयात भगवान श्री विष्णूंचे ध्यान करून प्रज्वलित होत असलेल्या अग्निदेवाची भक्तिपूर्वक परिक्रमा करून पापांनी उद्विग्न होऊन सात्विक भाव स्वीकारून रजगुण तसेच तमोगुणाचा त्याग करून श्री रेवाच्या उत्तर तटावर सर्व पाप अग्नीत नष्ट केले. हे युधिष्ठिर, तेव्हा त्या ब्राह्मणांनी त्या लोकांना विमानात बसलेले पाहिले. ऋषींनी श्री नर्मदा तटावर अतुलनीय आश्चर्य पाहिले. तेव्हापासून ते सर्व ब्राह्मण रागद्वेष रहित होऊन प्रसन्न मनाने मोक्षाच्या इच्छेने आदित्य तीर्थाचे सेवन करतात. राजा, तुम्ही या तीर्थाचे पुण्य माझ्याद्वारे ऐका. हे राजा, वृद्ध भावाने पीडित असूनही भक्तीने प्रसन्न होऊन मी 2 कोसाच्या मध्येच स्थित होऊन त्या तीर्थाचा उद्देश कथन करीन. ज्या प्रकारे कुरुक्षेत्र पुण्यदायी आहे त्या प्रकारे सूर्यतीर्थही असल्याचे मी ऐकले आहे. हे राजा, श्री शंकराने कार्तिकेय स्वामींना पूर्वीच सांगितले आहे. सर्वांनी ऐकले आहे. मी सुद्धा तिथे जवळच होतो. ईश्वर वदले, हे षडानन, सूर्यग्रहण असताना आदित्य तीर्थ अथवा कुरुक्षेत्रात जाणाऱ्यास एकसारखेच फल असते.
स्नान, दान व जप, विशेषतः होम कार्याच्या आदित्य तीर्थास व कुरुक्षेत्रात निसंदेह समान पुण्य असते. ग्राम अथवा वनात सर्वत्र श्री नर्मदा पुण्यदायी आहे. रवी तीर्थात श्री रेवा विशेष पुण्य फलदायी प्रदायिनी आहे. षष्ठी तिथीला रविवार व्यतिपात विधृती योग, संक्रांती, अमावस्या अथवा ग्रहणाच्या वेळी इंद्रियांना जिंकून या तीर्थाची यात्रा करावी. काम क्रोधही रहित, राग द्वेष मुक्त होऊन हे राजा परमभक्तीने उपवास करून भगवान सान्निध्य रात्री जागरण करून देवांसाठी दीप प्रज्वलित करावा. प्रेमपूर्वक श्री विष्णूंची कथा ऐकावी. वेद अभ्यास करावा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदाचा पाठ करावा. त्या तीर्थात जो एक रोचाचा जरी पाठ करतो तो वेद पाठाचे फल प्राप्त करतो. जिथे गायत्री जपद्वारा 4 वेदांच्या पाठाचे फल प्राप्त होते. प्रातःकाळी अन्नदान, सुवर्णदान आदींनी ब्राह्मणाची पूजा करावी. भूमिदान, वस्त्र, भक्शक्तीपूर्वक अन्नदान, छत्री, पादत्राणे, शय्या, गृह आदीचे दान, बैल, हत्ती, कन्यादान, घोडा, गाडी, विद्यादान आदी विद्वान ब्राह्मणांना दिल्याने मानवास सर्वांकडून अभय प्राप्त होते. अर्थात शत्रूही मित्र होतात, तसेच विषयही अमृत होते. सारे गृह अनुकूल होतात. भगवान सूर्य त्यावर प्रसन्न होतात. हे राजा, रवितीर्थाचे हे सर्व फळ मी तुम्हाला सांगितले. जे भक्तिपूर्वक रवितीर्थाचे शुभ फल श्रवण करतात ते सर्व पापातून मुक्त होऊन सूर्यलोकात निवास करतात. गोदानाने मनुष्याला जे पुण्य प्राप्त होते, भृगुदर्शनाने जे पुण्य मिळते, तसेच केदार क्षेत्रात जल पिण्यास येऊन जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य इथेही प्राप्त होते. 1 वर्ष पिंपळ वृक्षाची सेवा करत तीळपात्र दान करण्याचे फळ आदित्येश्वराच्या कीर्तनाने ही मानव प्राप्त होतो. हे राजा, ज्याचा प्रभाव ऐकल्यावर जे फल मिळते ते सर्व मी तुम्हाला सांगेन. तुम्ही भक्तिमान आहात. जसे छिद्रयुक्त पात्रात ठेवलेले जल नष्ट होते, तसेच मानवाचे पाप नष्ट होते. तीर्थाजवळ पोहोचल्यावर मानव निसंशय कृतार्थ होतो. मरणोत्तर त्याला पुनर्जन्म मिळत नाही. हे पांडव, या परमगुप्त तीर्थाविषयी मी तुम्हाला सांगितले. महापापी, कृतघ्न तसेच स्वामी व मित्रांचा घात करणाऱ्यांपासून या तीर्थाचा महिमा गुप्त ठेवायस हवा. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आदित्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 60वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.